काय करते? हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आशा करते सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते की वहिनींनी मला बॅग सांगितली होती, तर खूप दिवसापासून ती अडकली होती पण माझं घेणं होत नव्हतं. पण फायनली काल मी ती बॅग आणली आणि आपण बघू शकतात की बॅग कशी आहे. तर ही लेदरची बॅग आहे आणि त्याचं टेक्स्चरही खूप छान आहे. पण यात मेन एक गोष्ट अशी होती की यामध्ये एक सेमच कलर आम्हाला मिळाला. तर आधी नम्रताने मला ही बॅग सांगितली होती, तिने माझ्याकडे ही बॅग बघितली तेव्हाच तिला ती बॅग आवडली आणि तेव्हापासून तिचं चालू होतं की मला आणशील. तर तिला मी ती बॅग आणली तर तेव्हा तिच्या वहिनीने ती बॅग बघितली आणि त्या वहिनीचं सुरू झालं की ताई मला ही बॅग आवडली आणि मला जेव्हा मी जॉबला जाते तर मला ही बॅग खूप कम्फर्टेबल वाटते, तर तुम्ही माझ्यासाठी सेम बॅग घेऊन या. नम्रताला तर मी लवकर आणून दिली पण वहिनीसाठी माझं बॅग आणणं होतच नव्हतं, कारण त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मम्मीचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि माझं घरी जाणं होतच नव्हतं. पण आज फायनली मी त्यांच्यासाठी बॅग आणली आहे आणि आपण बघू शकतात की बॅग किती मोठी आहे. आपण जर 2 दिवस कुठं गावाला गेलं ना त्याचंही सामान यामध्ये खूप व्यवस्थितपणे बसतं आणि जास्त हेवीही नाही आहे, व्यवस्थित आपण याला कॅरीही करू शकतो. हे बघा ही माझी बॅग आहे आणि ही नवीन वहिनीसाठी आणलेली बॅग आहे. आपण बघू शकतात किती छान अशा या बॅग आहेत. वहिनींना बॅग वगैरे देऊन मी घरी आले. घरी आल्यानंतर माझं रक्षाबंधन बाकी होतं, तर यायला मला तसे 2 दिवस झालेले आहेत पण रक्षाबंधन जे आहे ते करणं होतच नव्हतं, कारण की माझे जे भाऊ आहेत ते इकडे तिकडे जात होते. पण फायनली आज वेळ मिळाला, तर पप्पांनासुद्धा टाईम होता कारण पाऊस चालू आहे म्हणून ते आज घरीच होते. तर म्हटलं चला पप्पांचं रक्षाबंधन करून घेते. तर सर्वात आधी जेवण वगैरे सर्व कार्यक्रम आटोपले आणि माहेरी आला म्हणजे जास्त साळस येत असतो, तर मी दिवसभर इकडे तिकडे लोळत फिरत होती. पण शेवटी म्हटलं नाही चला, कारण उद्या मला जायचं आहे म्हणून मी आज लगबगीने म्हटलं चला रक्षाबंधन करते आणि घरी जायची तयारी करते. तर सर्व संध्याकाळ झाली, 4-1 वाजले असतील. तर तेव्हा पप्पांना रक्षाबंधन करून घेतलं, त्यांना राखी वगैरे बांधली आणि आम्ही कमी असं आहे की आम्ही सोबत असताना बडबड करतो, कारण पप्पा खूप कमी बोलत असतात. पण तरीही जेव्हा आम्ही सोबत एक वेळा काय बोलायला लागलो की पप्पा खूप सारं बोलतात, म्हणून रक्षाबंधन करता करताही आमच्या काही वेगळ्याच टॉपिकवर गोष्टी सुरू होत्या. तर मग पप्पाशी काही गप्पा गोष्टी केल्या आणि तिथून निघाली तर आली मोठ्या दादांकडे. तर निलेश दादा हे माझे मोठे दादा आहेत, त्यांच्या घरी आली कारण त्यांनाही टाईम भेटतच नव्हता माझ्या घरी यायचा. त्यांना गावाला जावं लागलं किंवा शेतातलेच काही कामं निघत होते. तर म्हटलं राहू द्या मीच येते घरी. तर मी आली घरी कारण वहिनींनासुद्धा राखी बांधायचीच होती. मग घरी आली तर घरी आले तर बघितलं की त्यांच्या घराला कलरिंग वगैरे देणं सुरू होतं. कलर दिलं ना की घर एकदम नव्यासारखंच वाटतं आणि नवीन लुकही घराला येत असतो. सोबतच नवीन गोष्ट एक बघायला मिळाली त्यांच्या घरामध्ये की त्यांनी छान असं देवघर घेतलेलं आहे. लाकडाचं देवघर आहे, मला तरी खूप आवडलं आणि त्यावरती ना छान असं गणपती कोरलेला होता. सोबतच आतमध्ये ओम लिहिलेलं होतं आणि त्याचे खांब वगैरेसुद्धा खूप छान असे कोरीव होते आणि त्याला 3 पायऱ्या होत्या, सोबत ड्रॉवरसुद्धा होते. आता खूप छान असं ते देवघर होतं. ते देवघर बघितलं, त्यानंतर असंच घरामध्ये थोडं फेरफटका मारत होती तर दगडाचा खलबत्ता दिसला. तसं वहिनी आणि आई दोघंही याचा यूज काही करत नाही, खूप असं काही काम पडलं तरच त्या याचा यूज करत असतात. पण तो बाहेरच ठेवलेला होता तर मला खूप आवडला. त्याचा आकारही खूप छान होता, चटणी वगैरे करायला किंवा आपण ठेचा वगैरे करतो, सोबतच काही लसूण वगैरे कुटायलाही, म्हणजे असं छोट्या छोट्याशा गोष्टी करायला ना तो दगडाचा खलबत्ता खूपच छान होता. तो बघितला. त्यानंतरच त्यांच्या इथं एक नवीन गोष्ट अजून बघायला मिळाली की शेगडी घेतलेली होती, कारण मी मागच्या वेळेस आले तेव्हा या गोष्टी नव्हत्या. म्हणून यावेळेस मी जसं फेरफटका मारला तर मला खूप काही नवीन नवीन गोष्टी बघायला मिळाल्या. तर ही एक शेगडी होती की जे मला तिथं नवीन बघायला मिळाली. तर ही इलेक्ट्रिकची शेगडी आहे की चार्जिंगवर चालते आणि त्यामध्ये मेन गोष्ट अशी होती की लाकडावर चालत असते, म्हणजे लाकूड आपण टाकायचं त्यामध्ये आणि त्याला चार्जिंग असते. त्याने जसं आपण ते लोहार लोक असतात ना त्यांच्याकडे भट्टी वगैरे असते तशा टाईपमधून ही एक शेगडी होती आणि खूप छान होती आणि थोड्याशाच लाकडांच्या याच्यामध्ये आपलं 3-4 जणांचं जेवण होऊन जात होतं आणि एक वेळा चार्जिंग केलं म्हणजे 8 दिवस तरी त्याची चार्ज राहत होती. तर चला ह्या सर्व गोष्टी बघितल्या वगैरे तेवढ्यात वहिनींचं चहा पाणी वगैरे करून झालं. मग मी आले, चहा पाणी घेतलं आणि चला म्हटलं आता रक्षाबंधन करूयात, कारण घरी उशीर होईल जायला आणि गणेशचंही राखी बांधायची बाकी होती. म्हणून मग लवकर दादाला ओवाळलं, दादांना राखी बांधली, त्यानंतर आईला राखी बांधली, वहिनींना राखी बांधली आणि आमचा हे कार्यक्रम चालू होता. आणि आजी, शची,
आणि परी तर बाहेर गेलेली होती, कारण 15 ऑगस्ट असल्या कारणाने तिला ड्रेस वगैरे कॉस्ट्यूम पाहिजे होता काहीतरी कार्यक्रमासाठी, म्हणून ती बाबासोबत निघून गेली. पण आजी, धनू आणि शची तिघंजणी एका सोफ्यावर बसून छान प्रकारे मोबाईल बघत होत्या. धनू आणि शशीचा मोबाईल पाहणं चालू होता आणि आजी गप्पा गोष्टी ऐकत होत्या आमच्या, की कोण काय करत आहे, कोण काय करत नाही. म्हणून रक्षाबंधनचा कार्यक्रम पार केला, सर्वांसोबत गप्पा गोष्टी केल्या, कारण आजीसोबत मेन बोलावंच लागतं. आजीसोबत बोलले नाही तर आजीला असं वाटतं माझी भेटच घेत नाही, माझ्यासोबत बोलतच नाही. म्हणून गेलं की थोडा वेळ आजीसोबत गप्पा गोष्टी करायच्या, कारण म्हाताऱ्या माणसांचं कसं असतं ना, त्यांच्यासोबत जर आपण जास्त बोललं ना की त्यांना तेवढंच बरं वाटतं, कारण एकटं वाटल्यासारखं वाटत असते त्यांना. म्हणून त्यांच्या आजीसोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर आई, वहिनी, दादा यांच्यासोबत बोलली आणि म्हटलं चला आता खूप उशीर होत आहे तर मी जायला निघते. तेवढ्यात वहिनी बोलला थांबा माझी राखी तर तुम्ही बांधलीच नाही. तर मग त्या राखी घेऊन आल्यात आणि त्यांनीही मला राखी बांधली. चला तर आता राखीचा कार्यक्रम संपला आणि मी तिथून निघाली. तर बाहेर निघाले तर त्यांच्या इथं मला नवीन प्लांट वगैरे दिसले. तर त्यांनी छान असे गुलाबाचे प्लांट आणलेले होते. तर वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कलरचे गुलाबाचे प्लांट जे आहे ते लावलेले होते. समोरच लावले असल्या कारणाने खरंच खूप छान दिसत होते. तसं त्यांनी वॉल कंपाऊंड वगैरे घेऊन घेतलेलं आहे, कारण गुराढोरांची खूप भीती असते आणि मेन म्हणजे त्यांच्याही घरी गुरं आहेत. तर आपण कितीही म्हटलं तरी गुरं हे झाडांना इजा करतच असतात. म्हणून त्यांनी वॉल कंपाऊंड घेतलेलं होतं आणि छान छान असे गुलाबाचे ते प्लांट त्यांनी लावलेले होते. सोबतच काही दुसरेही प्लांट त्यांनी लावलेले होते. तर चला सर्व वगैरे बघून सर्वांना बाय वगैरे करून मी तिथून निघाली. तसं तर विचार केला होता की लवकर निघेल, पण खूप दिवसातून भेट झाली की गप्पा गोष्टी रंगतात आणि निघायला उशीरच होत असतो. संध्याकाळी गेली होती आणि तर रात्री 8च झाले मला तिथून निघायला. तर चला आता घरी आल्यानंतर तेच आमच्या घरामध्ये म्हणजे शिवमचं जे घर आहे तिथं भाडेकरू राहत असतात. तर ते मयुरीने आवाज दिला, हे दीदी इकडे. तर तिच्या घरी आली. तर तिच्या भावाला छान असं गिफ्ट्स मिळालेलं होतं. तर त्याने ऑनलाईन क्लासेस करत होतो. तर तिथं ऑनलाईन क्लासेसला जेव्हा त्याने ॲडमिशन केलं, फीज वगैरे भरली, तर त्याला तिकडून गिफ्ट पार्सल आलेलं आहे. तर ते आजच आलेलं होतं. तर ते पार्सल तिने मला दाखवलं. तर त्यामध्ये छान असं पेपर पॅड होतं, सोबतच काही स्टेशनरीचं सामान होतं आपलंच जे आपल्याला लागतं कॉलेजला वगैरे. आणि मेन एक मला ती गोष्ट आवडली ते म्हणजे मोबाईल स्टँड होतं. ते रोटेटही होत होतं आणि मोबाईल त्यामध्ये आपण कम्फर्टेबली ठेवू शकत होतो, कारण ऑनलाईन क्लास म्हटलं त्यांना मोबाईल स्टँड त्यांनी खूप विचार करूनच दिलेला होता. तर मला तो स्टँड खूप आवडला, ते बघितलं आणि तिथून निघाली. मी आली गणेशकडे आली तर वहिनीचा हरिपाठ वगैरे चालू होता. मग थोडा वेळ बसली. आईही ताईसोबत फोनवर बोलत होत्या. मग मी, गणेश, वेदू, शची आमच्याच गप्पा गोष्टी थोड्या वेळ रंगल्या. आमचं थोडंफार बोलणं झालं असतंच. वहिनीचा हरिपाठही झाला आणि आईही फोनवर बोलून झाला. आता वहिनी वगैरे आम्ही सर्व बसलेलो होतो. म्हटलं चला राखी बांधून घेऊयात. मग वहिनीला आणि गणेशला दोघांना ओवाळलं वगैरे, राखी बांधली. त्यानंतर आईला वगैरे राखी बांधली आणि वेदू ही आमची फोटोशूट करायसाठी एक छान अशी हाताखाली सापडून जाते. नाहीतर ना फोटोशूट करायचाच खूप प्रॉब्लेम येतो, कारण आपणच फोटो सेल्फीमध्ये घ्यायचं म्हटलं म्हणजे स्वतः खूप मोठेही दिसतो आणि व्यवस्थित व्हिडिओ वगैरेही शूट केला जात नाही. पण वेदू असल्या कारणाने ना माझं एक काम खूप सोपं जात असतं. ती असली म्हणजे तीच सर्व शूट वगैरे घेत असते हमेशा. चला तर सर्वांना राखी वगैरे बांधून झाली आणि सर्वांसोबत थोड्याफार गप्पा गोष्टीही केल्या आणि तिथून निघाले मी घरी यायला, कारण खूप वेळ झालेला होता. रात्रीचे 9-9:30 वाजून गेलेले होते. पण तरी कसं खूप दिवसातून भेटलं ना की गप्पा गोष्टी कराव्याशाच वाटत असतात. तसं इथंच असून सुद्धा मला असं यांच्या घरी जाऊन, कारण गणेशचं तरी घर जवळ आहे, तर तिथं तरी मी खूप वेळा जात असते. पण निलेजानाकडे जायलाच मिळत नाही, म्हणून तिथं खूप जास्त टाईम माझा गेला. त्यानंतर गणेशच्या इथंही थोडाफार टाईम गेला. मग घरी आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि थोडा वेळ बसूनच होते. तर घरामध्ये ना एक वटवाघुळीचं छोटंसं पिल्लू आलं. ते पूर्ण घरामध्ये आमच्या इकडून तिकडे फिरत होतं आणि त्याला बाहेर निघायचं कुठून तेच कळत नव्हतं. मग शेवटी दादाने झाडू वगैरे घेतला, कारण निलेश दादाही संध्याकाळचं इकडे चक्कर मारत असतो. दादाचंही जेवण वगैरे झाल्यानंतर दादा आलेला होता. तर मग दादाने त्या वटवाघुळीला घराच्या बाहेर काढलं आणि आमच्या इथंच म्हणजे अंगणामध्येच घरावरतीच 2 ते 3 वटवाघुळं आहेत, छोटे पिल्लं. ते हमेशाच इथं राहत होत्या, पण आज फर्स्ट टाईमच त्या घरामध्ये आली होती. तर मंडळी, हा ब्लॉग आता मी इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.